तर असंच प्रत्येक गावात हे कुस्तीला मिळणारं बळ सकारात्मककडे जाणार आहे, नवीन पैलवानांना प्रोत्साहन देणार आहे. कुस्त्या जोडत असताना मला सोशल मीडियाचा खूप उपयोग होतोय. कुठला पैलवान कधी कुठल्या आखाड्यात खेळा, कुणाशी खेळा हे आपल्याला घर बसल्या मिळू शकतं. पण सर्वच गावामधून थोड्या मोठ्या प्रमाणात कुस्त्यांचं वातावरण निर्माण झालेलं आहे. बेळगाव परिसरात कुस्तीला खूप चांगले दिवस आलेले आहेत. अनेक गावात, बेळगाव शहरात अनेक मैदानं भरवली जात आहेत. त्याचप्रमाणे बेळगाव तालुक्यातल्या अनेक खेडोगावात नव्यानं तालमी सुरुवात होत आहे. हे कुस्तीसाठी शुभ संकेत आहेत आणि कुस्ती बेळगाव परिसरात वाढत आहे. कुस्ती क्षेत्रातील विविध प्रश्नांची जी काही प्रश्न आहेत त्या प्रश्नासंदर्भात आणि कुस्तीच्या अनेक विविध पैलूंची माहिती घेण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी उपस्थित झालो आणि आमच्यासोबत या ठिकाणी आहेत बेळगावचे एक नामवंत कुस्ती तज्ज्ञ आणि कुस्ती कोच नवीन पाटील. स्वागत आहे त्यांचं बेळगाव लाईव्ह मध्ये. आणि या संदर्भात मी पहिला प्रश्न तुम्हाला विचारतो की बेळगाव परिसरात कुस्तीला चांगले दिवस आले आहात का? नक्कीच चांगले दिवस आलेले आहेत, कारण बेळगाव परिसरातील कुस्तीचं वातावरण पाहिलं तर खूप नव्यानं सुरुवात झाल्यासारखी वाटते आणि चांगले दिवस आलेले आहेत. वेगवेगळी मैदानं भरत असताना दिसत आहेत, मोठमोठी मैदानं आहेत. त्याचबरोबर बेळगाव परिसरात या मैदानं भरण्यामुळे नवीन उदयोन्मुख पैलवान तयार होत आहेत. त्याचबरोबर अनेक गावात बंद पडलेल्या तालमी सुद्धा तयार होताना दिसत आहेत. कित्येक वर्षापासून बंद पडलेली मैदानं सुरुवात होत आहेत. आताच नव्यानं जर विचार केला तर सांबरासारखं मैदान किती तर वर्षानंतर सुरुवात झालं. त्याचबरोबर ह्या वर्षी पुण्यांदा सुरुवात झालेलं मैदान, मजगावचं मैदान, हेही नवीन पद्धतीनं सुरू झालं. आता शिंदोळी सारख्या गावामध्ये सुद्धा यात्रेनिमित्त कुस्त्यांचं मैदान सुरू झालेलं आहे आणि हे मैदान मला वाटतं यावर्षी यशस्वी झालं तर दरवर्षी तेही सुरुवात होईल. त्याचबरोबर आमची जुनी मैदान आहेत, मुतगा असू देत, इतर परिसरातील आनंदवाडीतील मैदान असू देत, येळूर मैदान असू देत, कडोली किंवा सावगाव, तीर्थकुंडे, संती बसवाड, कणबर्गी यासारखी ही मोठी मैदानं भरत आहेत. त्याचबरोबर इतर गावातून खळ्याच्या कुस्त्या केल्या जात आहेत. बसवनकुडची म्हणा, मुचंडी म्हणा, खानगाव म्हणा, कडोली म्हणा, इतर गावामधून सगळ्याच गावची नावं घेणे शक्य नाही आहे, पण सर्वच गावामधून थोड्या मोठ्या प्रमाणात कुस्त्यांचं वातावरण निर्माण झालेलं आहे. मैदान भरवताना नियोजनाचं कशा प्रकारे तुम्ही नियोजन करता? देणगी असू दे किंवा मल्लांची जोड असू दे? मल्लांची जोड ठरवत असताना योग्य जोड ठरवली जाते, त्याचा अभ्यास केला जातो. कमिटी वर्गही इतर ठिकाणी कुस्त्या बघायला जात असतात. त्याचबरोबर आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून आज आपल्याला कुस्ती पाहायला मिळते, जगभरातली कुस्ती पाहायला मिळते आणि त्यामुळे आम्हाला समजते की कुठला पैलवान कुठे खेळू शकतो आणि याचा सर्व अभ्यास करून आम्ही कुस्त्या ठरवत असतो. त्याचबरोबर हा जो कुस्तीचा खर्च आहे तो सर्व लोकाश्रयावर अवलंबून आहे आणि लोकाश्रयावर अवलंबून असताना प्रत्येक कमिटीला देणगीदार शोधावे लागतात, देणगीदारांच्या गाठीभेटी घ्याव्या लागतात आणि त्यातून पैसा जमवून तो मैदानासाठी खर्च करावा लागतो. हे सर्व करत असताना जवळजवळ मैदान भरवत असताना महिना 2 महिन्याची ही आयोजकांची तारेवरची कसरत असते आणि ती खूप मोठी कसरत आपल्याला मैदान भरवत असताना दिसून येते. काही मोठ्या मैदानांमध्ये मनोरंजनात्मक कुस्ती होत आहे, म्हणजे देवा थापा असू दे किंवा ते बाबा म्हणून आहेत ते पैलवान, त्या पैलवानांची कुस्ती होत असते. महाराष्ट्रातल्या अनेक मैदानात मनोरंजनात्मक कुस्तीला पायबंद घालावा अशी खऱ्या म्हणजे दर्दी कुस्ती शौकीनांची मागणी आहे. बेळगाव परिसरातील देवाधापा काही मैदानाला या मनोरंजनात्मक कुस्तीची आणि या मल्लविद्येची कशी तुलना कराल आणि ती खरोखर मनोरंजनात्मक कुस्ती गरजेची आहे का? मल्लविद्या ही फार पूर्वीपासून चालत आलेली आहे आणि जे दर्दी आहेत, कुस्तीतले शौकीन आहेत आणि ज्यांना खरोखर कुस्तीतले तज्ञ आहेत त्यांना काटाजोड कुस्ती हव्या असतात. तुम्ही बऱ्याच मैदानातून पाहत असला तर मोठी कुस्ती 1, 2, 3 नंबरच्या कुस्त्या कुठल्या जोडीतल्या आहेत हे पैलवान पाहूनच गर्दी आणि दर्दी इथं असलेली असते. मनोरंजन कुस्तीचा जर विचार केला तर काही वेळेला मनोरंजन कुस्ती घेतली जाते मैदानातून, पण ती खरी नसते. एक मनोरंजन माव म्हणून किंवा नकली डाव म्हणून ते लोकांना मनोरंजन करण्यासाठी घेतली जाते. आता बेळगाव परिसरात ते पाहिलं तर मनोरंजन कुस्ती पाहण्यासाठी सुद्धा काही दर्दी शौकीन येत असतात, त्यांच्या आग्रह खातरी घेतली जाते.
पण असं आहे की जर कुस्ती टिकवायची असेल आणि हे असेल तर काही कुस्ती तज्ञांचं मत आहे की मनोरंजन कुस्ती ही मनोरंजनच पाहिली पाहिजेत आणि ही खरी कुस्ती आहे ही काटा कुस्ती आहे. काटा कुस्ती दृष्टिकोनातूनच पाहिली पाहिजेत आणि काटा कुस्त्या झाल्या तरच आपल्याला नवीन पैलवान तयार होतील आणि त्यांनाही ईर्ष्या निर्माण होऊन फक्त भाग परिसरात मर्यादित न राहता आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत जातील अशी मी व्यक्त करतो. गेल्या काही वर्षात बघितलं तर कर्नाटक, महाराष्ट्र आणि उत्तर भारत अशा कुस्त्या होत्या, पण गेल्या 2 वर्षात अनेक आंतरराष्ट्रीय मैदानं झालेली आहेत. त्यात खास करून इराणचे असू देत, अमेरिकेचे असू दे, इजिप्तचे असू देत किंवा तो टॅडो सारखा युरोपमधनं आलेला पैलवान असू दे, अशी मैदानं होत आहेत. अशा पैलवानांच्या कुस्त्या होत आहेत. त्या दृष्टीनं देशी, विदेशी किंवा दक्षिण भारत आणि उत्तर भारत यांची कुस्त्या जेव्हा होते त्याची तुलना आणि त्याकडे तुम्ही कोणत्या नजरेनं बघता? कसं झालंय पूर्वी सोशल मीडिया वगैरे नव्हतं त्यामुळे आपण मर्यादित होतो कुस्ती पाहण्यासाठी फक्त आपल्या भागातली किंवा भारतातली अशी मर्यादित कुस्ती पाहत होतो. पण आता जगातली माहिती आपल्याला मिळू शकते आणि कितीतरी देशामध्ये ही कुस्ती खेळली जाते आणि काही लोकांची अपेक्षा असते, प्रेक्षकांची अपेक्षा असते किंवा कुस्ती संघटनांची अपेक्षा असते की तिकडचे पैलवान कुस्ती कसं खेळतात हे पाहण्यासाठी इकडं आणलं जातं आणि ते पैलवान येतात चांगल्या दर्जाचे असतात. पण एक कसं असतं तिथं टेक्निक वेगळं असतं आणि भारतात टेक्निक वेगळं असतं त्यामुळे त्यांना थोडा फरक पडतो. पण त्याचेही दर्दी शौकीन आहेत आणि तेही चांगले पैलवान आहेत आणि खेळत असताना दिसत आहेत आणि काही वेळेला ते येऊन राहिले इंडियात तर ते भारताचाही सराव करत आहेत आणि इथली कुस्ती शिकून इथं मल्लांशी लढताना दिसत आहेत. काही विदेशी मल्लांनी सुद्धा भारतीय मल्लांच्यावरती विजय मिळवलेला आहे. हे होते नवीन पाटील आणि कुस्तीबद्दलची खूप चांगली त्यांनी माहिती दिली आणि त्यांच्या माहितीतून हे स्पष्ट झालेलं आहे गरीब घरची पोरांना थोडी आर्थिक मदतीची गरज आहे. तसेच आयोजकांना तारेवरची कसरत करावी लागते आणि देणगीदारांच्या माध्यमातून ही मैदानं पार पडतात. सढळ हस्ते देणगी देतात. खूप चांगली सकारात्मक गोष्ट आहे आणि बेळगाव परिसरात अनेक मैदानं साधारण मला वाटतं आता 20-25 मैदानं सुरू झालेली आहेत. खास करून आणखीन एक गावचा मी उल्लेख करेन, कंगराळी बुद्रुक या गावानं मागच्या वर्षी तालीम सुरू केली आणि एक छोटासा आखाडा त्यांनी सुरू केला. तर असंच प्रत्येक गावात हे कुस्तीला मिळणारं बळ सकारात्मककडे जाणार आहे, नवीन पैलवानांना प्रोत्साहन देणार आहे आणि याच पद्धतीनं आणखीन मैदानं सुरू व्हावीत आणि कुस्तीला चांगले दिवस यावं अशीच अपेक्षा आहे. तुम्ही आता पाहत बेळगाव लाईव्ह. जर ही बातमी तुम्हाला आवडली असेल तर निश्चितच कमेंट करा आणि काहीतरी सूचना द्यायचं असलं तर निश्चित आणि लाईक करा आणि कमेंट करा. धन्यवाद.